नाही, नाव लिस्ट मध्ये चालणार नाही, तुम्हाला तिथे जाऊन घ्यावं लागेल. देशाचे पंतप्रधान आज भारताचा जो महत्वाचा प्रकल्प आहे वाढवण बंदर प्रकल्प ह्याचं भूमिपूजन करणार आहेत आणि ह्याची जय्यत तयारी झालेली आहे. बरोबर 1 वाजता पंतप्रधान इथे येतील आणि 1:30 वाजता इथे जे इनॉग्रेशन आहे ते होईल. आपण बघू शकतो की यासाठी मोठा बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला. अगदी प्रत्येक व्यक्तीला इथे पूर्ण चेकअप करूनच आतमध्ये सोडलं जात आहे. पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे तो इथे सगळीकडे कडेकोट लावण्यात आलेला आहे. गाड्या सुद्धा पूर्ण तपासल्या जात आहेत आणि सोडण्यात येत आहे. आपल्यासोबत पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, काय सांगाल, आज आनंदाचा क्षण आहे? पालघर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक असा क्षण आज आहे, कारण जवळजवळ 76,000 कोटीपेक्षा जास्त बहुचर्चित बहुप्रतीक्षित असा वाढवण बंदराचा आज भूमिपूजन आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते आणि त्यासोबत बंदरे, मत्स्य आणि आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आणि पालघर जिल्ह्यातल्या सर्व जनसमुदायासोबत आज इथे होतोय. निश्चितच खूप आनंद आहे, कारण या प्रकल्पामुळे केवळ पालघर जिल्हाच नव्हे तर वाढवण बंदर हे पूर्ण भारताच्या नकाशावर येणार आहे, कारण भारताचं सर्वात मोठं बंदर असणार आहे. आम्हाला प्रतीक्षा आहे पालघर जिल्ह्यामध्ये या प्रकल्पाच्या निमित्ताने ज्या काही रोजगाराच्या संधी निर्माण होतील त्या संधींची आम्ही प्रतीक्षा करतोय आणि त्याच्यामुळे 10 ते 12 लाख रोजगार, स्वयंरोजगार या निमित्ताने निर्माण होणार आहेत. ते आमच्या भूमिपुत्रांना सुद्धा मिळतील असा मला विश्वास आहे आणि स्थानिक किनारपट्टीच्या सर्व रहिवाशांना सोबत घेऊन त्यांचा विश्वास संपादन करून बाकीच्या गोष्टी पुढे सुरळीत होतील असा मला विश्वास वाटतोय. आज आपण बघितलं अनेक वर्षांपासून ह्याला विरोध होत चालला, आज सुद्धा काही मच्छीमार विरोध करतायत. काय आवाहन कराल त्यांना? त्यांना आव्हान असंच करेन की JNPA असेल किंवा मॅरिटाईम बोर्ड असेल यांच्यातर्फे त्यांच्या ज्या काय समस्या आहेत, ज्या काय शंका आहेत त्या निश्चित निवारण केल्या जातील, योग्य तो मोबदला मिळेल. त्याबरोबरच पारंपरिक मत्स्य व्यवसाय तो सुद्धा टिकला पाहिजे या मताच्या आहोत आणि तो सुद्धा टिकेल यासाठी पर्यायी व्यवस्था ही डिपार्टमेंटने केलेली आहे. आणि त्यासोबत त्या बंदराच्या प्रकल्पामध्ये स्थानिकांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, यासाठी त्यांचा विश्वास संपादन करू. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की हा महत्वाचा प्रकल्प आहे. ह्यामुळे देशाला तर गती मिळणार आहे, मात्र पालघर जिल्हा आणि महाराष्ट्राला सुद्धा गती मिळणार आहे. इथे मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.